आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। बदलापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणामध्ये आता नीलम गोऱ्हे यांनी घटनेचा आढावा घेतलेला आहे। बदलापूरमध्ये अनेक अनधिकृत शाळा सुरूच असून या अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे। मुलांना शिक्षण दिलं जातं भाषेचं, गणिताचं आणि या दृष्टीने मी दादाजी भुसे यांच्याशी बोलणार आहे, की एकूणच धोरणात्मकच निर्णय घेतला गेला पाहिजे, की या प्ले स्कूल्समध्ये सुद्धा जाण्या-येण्याची व्यवस्था, तिथे असणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना गुड टच, बॅड टचची माहिती आणि तिथे आमची चिमुकली बाळं कशी सुरक्षित राहतील हे सुद्धा बघण्यासाठी जसा बाकीच्या शाळांमध्ये मोठा कार्यक्रम सखी सावित्री समितीसारखा घेतलेला आहे, तो घेणं आवश्यक आहे। यामध्ये शाळेच्याकडून हलगर्जीपणा जरूर झालेला आहे, की त्यांनी बाहेर ती आउटसोर्स केलेली आहे गाडी। त्यांची स्वतःचीच असती परिचार आणि स्वतःचा स्टाफ असता, तर त्यांना अधिक त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं शक्य झालं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।